Okay, students, so welcome back. Now we are starting fifth chapter of geography, ocean currents. So in this experiment is there. So materials required we are able to see here, and then keep the large metal tray. So this is metal tray. Then stand is there, and lamp, and some water is being poured from upside. So keep the large metal tray on a stand. Fill it with water. After it becomes still, leave the sequence in them. तर म्हणजे काय करायचं की धातूचा एक ट्रे स्टँडवर ठेवून त्यात पाणी भरावे. पाणी थोडे स्थिर झाल्यावर त्यात रंगीत चकत्या सोडाव्यात. काही वेळाने त्या चकत्या पाण्यावर तरंगत स्थिर होतील. ठीक आहे, या सर्व बाबींचे निरीक्षण करा. थोड्या वेळाने ट्रेच्या एका कोपऱ्यात दिवा पेटवून तो भाग तापवा व निरीक्षण करा. निरीक्षणानंतर मग याबाबतची आपापली मते वर्गात सांगून चर्चा करा. त्यासाठी खालील प्रश्न विचारत घ्या. So yes, we have to solve all these questions 1 2 3 4 5 6 and here 3 questions. So yes, so now geographical explanations. आधी हे बघू आपण भौगोलिक स्पष्टीकरण काय याचं. सो प्रयोग करताना असे लक्षात येईल की जसजसे आपण पाण्याचे तापमान वाढवू आणि मग पाण्याचे तापमान वाढू लागल्यावर काय होईल की जे पाण्यात जे आपण चकत्या सोडल्या आहेत ठीक आहे त्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणाकडे जाऊ लागतील. तापमान जसे वाढते तशी पाण्याची घनता कमी होते. त्यामुळे कमी तापमान असलेले पाणी जास्त तापमान असलेल्या पाण्याची जागा घेते. ठीक आहे, कमी तापमान कुठे टॉप सरफेसला, जास्त तापमान कुठे खालती बॉटमला, कारण की आग किंवा जी हीट देतो आपण ती खालून आहे. सो कमी तापमान असलेले पाणी जास्त तापमान असलेल्या पाण्याची जागा येते. वरचं पाणी खाली जातं. काही वेळाने तर टिकलं आणि खालचं पाणी वरती येतं. मग काही वेळाने त्या चकत्या ज्या आहेत त्या वर्तुळाकार दिशेने प्रवाहित होऊ लागतील. तर मग पाण्याच्या प्रवाहामुळे या चकत्यांची हालचाल होते. ठीक आहे. सो नाव ऑल दीज क्वेश्चन्स विल ट्राय टू सॉल्व. व्हेन डज एनी मटेरियल फ्लो. ठीक आहे, तर आता एनी मटेरियल विचारलं इथे. सो मटेरियल फ्लो तर कुठलीही वस्तू का तरंगते किंवा एखादा पदार्थ प्रवाहित केव्हा होतो. तर आता एक आहे की तो एक द्रव पदार्थ असेल तर तो उताराच्या दिशेने प्रवाहित होतो आणि जर सॉलिड असेल तर मग तो तरंगला पाहिजे. ठीक आहे ना, तरच तो पाण्याच्या किंवा इतर द्रव पदार्थाच्या सोबत तो प्रवाहित होऊ लागेल. बट यांनी इथे फ्लो एक शब्द म्हटला आहे. सो फ्लो मीन्स लिक्विड. सो वेन देर इज अ स्लोप, डाउनवर्ड स्लोप, सो सबस्टन्स मटेरियल आणि मटेरियल म्हटलं. सो देर आर डिफरंट आन्सर्स. फॉर लिक्विड्स इट फ्लोज डाऊन द स्लोप अँड फॉर अदर सॉलिड मटेरियल्स दे शुड फ्लोट ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड टू फ्लो डाऊनवर्ड्स. सो पदार्थ प्रवाहित होतो म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन इट फ्लोज. सो याच्यातही अनेक केसेस आहेत की लिक्विड असेल सो इट्स पार्टिकल्स विल गेट डिस्प्लेस्ड आणि सॉलिड असेल एखादं मटेरियल असेल so whole substance will move from one place to another place, so it will get displaced or transported. प्रवाह निर्मितीसाठी पदार्थातील कोणकोणत्या विसंगती कारणीभूत होऊ शकतील. anomalies. okay, so now one difference is temperature difference. yes, we saw just now we saw. then another difference is लँड ग्राउंड सरफेस लेवल. ठीक आहे ना, जमिनीचा जर स्लोप व्यवस्थित नसेल म्हणजे उताराच्या दिशेने मग लिक्विड फ्लो व्हायला लागेल. व्हॉट डिड यू अंडरस्टँड इनिशियली बाय ऑब्झर्विंग द सिक्वेन्स. म्हणजे चकत्यांची हालचाल कशी होतं. ठीक आहे ना, आपण ते काय समजतो त्याच्यातून. ठीक आहे, तर म्हणजे सुरुवातीला चकत्यांच्या निरीक्षणातून आपल्याला काय समजले. तर सुरुवातीला आपण जेव्हा पाण्यात सोडले ते थोड्या बुडाल्या असतील म्हणजे लगेच वर येऊन त्या तरंगायला लागल्या. जसं पाणी स्थिर झालं त्याही स्थिर झालं आणि मग हळूहळू जसं पाणी तापू लागलं त्या मूव्ह व्हायला लागलं.
पाण्याच्या तापमानात वाढ होताना पाण्यात कोणते बदल घडताना दिसले. सो हे खालचं पाणी वरचं पाणी खाली बिकॉज ऑफ टेम्परेचर डिफरन्स अँड देन ड्यू टू डेन्सिटी डिफरन्स. अँड ऑल दिस क्वेश्चन चकत्यांची हालचाल कशी होत आहे ते पहा. सो दिस इज नॉट द होमवर्क. हा क्वेश्चन नाही होमवर्कमध्ये की ऑब्झर्व द मुवमेंट ऑफ सिक्वेन्स, ते आपल्याला प्रयोग केल्यावरच कळेल. बट बाय कॉमन सेन्स वी कॅन टेल दॅट दे आर मुव्हिंग circular or they have started rotating around the center of the tray. Okay, so now 1 2 3 4 5 and then these two questions, no, all are here only. Yes, so 1 2 3 and then this 6. So these 9 questions are homework. So it is also easy. Just we have to write की पृथ्वीवर कुठे दिसेल, तर समुद्रात दिसेल. जस्ट लाईक दिस, व्हेरी इझी. कॅन यू टेल? तर मग आता भौगोलिक स्फटिकीकरण आपण बघितल्यानंतर आता बघूया की थोडा डिटेलमध्ये. मग इसवी सन 1992मध्ये पॅसिफिक महासागरात एक अजब घटना घडली. एक मालवाहू जहाज हाँगकाँगकडून अमेरिकेकडे निघाले. पॅसिफिक महासागरातून प्रवास करताना हवाई बेटांजवळ, हवाई ही जागा आहे, ठीक आहे, या जहाजातील खेळणी भरलेला एक कंटेनर महासागरात कोसळला व फुटला. या कंटेनरमधील सुमारे मग 28,000 रबरी खेळणी महासागराच्या पानावर तरंगू लागली. ही घटना 10 जानेवारी 1992 रोजी घडली. यानंतर एक अजब प्रकार पाहायला मिळाला. सुमारे 10 महिन्यांनी म्हणजेच 16 नोव्हेंबर 1992 रोजी यातील काही खेळणी चक्क अलास्काच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचली. काही खेळणी बेरिंगची सामुद्रधुनी, ठीक आहे, पार करत इसवी सन 2000 पर्यंत आर्टिककडे वाहत गेली. त्यातीलच काही खेळणी मग आर्टिकमधून अटलांटिक महासागराकडे वाहत येऊन त्यांच्यासोबतची काही खेळणी अटलांटिक महासागरातून वाहत येऊन इसवी सन 2003मध्ये अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचली. तर काही खेळण्यांनी इसवी सन 2007पर्यंत चक्क युरोपचा पश्चिम किनारा गाठला. हवाई बेटांजवळून काही खेळणी ऑस्ट्रेलिया खंडाकडे देखील वाहत गेली. ठीक आहे. सो फिगर 5.3 अँड देन फिगर 5.2. ओके, हा नकाशा इथे दिसत आहे की कुठून हे सुरू झालं होतं जहाज. सो हाँगकाँग, येस, फ्रॉम हाँगकाँग. आणि हवाई बेटं कुठे आहेत? सो हवाई आयलँड्स, तिथे ते पडलं, हे बघा इथे. आणि इथून मग ती खेळणी कशी वाहत गेली. सो दिस इज बिकॉज ऑफ मुवमेंट ऑफ वॉटर. ठीक आहे, ते खेळणं तर फक्त तरंगत होते, पाणी तसं मूव होत होते म्हणून ते जाऊ लागले. सो नाव द ओशन वॉटर कॅन बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. मग सागरी जलाच्या हालचालींच्या आधारे 2 भाग केले जातात. एक समुद्र सपाटीपासून 500 मीटर आणि दुसरा -500पेक्षा जास्त खोल. ठीक आहे. तर मग आता समुद्र सपाटीपासून 500 मीटर खोलीपर्यंत भाग हा वरचा थर मानला जातो. ठीक आहे. 500 मीटर इज द आहे, 500 मीटर खोली आहे, त्याच्यावर जो आहे तो भाग वरचा थर मानला जातो. या खोलीपर्यंत सूर्यकिरणांची उष्णता पोहोचू शकते. या विभागातील सागरी जलाची हालचाल मुख्यतः तापमान व क्षारता यांमुळे होते. ग्रहीय वाऱ्यांमुळे सागर जलाला गती प्राप्त होते. आता आहे पुढे हॉरिझॉन्टल सरफेस ओशन करंट, क्षितिज समांतर किंवा पृष्ठीय सागरी प्रवाह. मग पृष्ठभागांवरील प्रवाहातून महासागरातील 10% पाणी वाहते. सागर पृष्ठापासून मग 500 मीटरपर्यंतचे प्रवाह पृष्ठभागावरील किंवा पृष्ठीय प्रवाह समजले जातात. या प्रवाहातून होणारा पाण्याचा विसर्ग स्वेड्रप या एककाने मोजला जातो. स्वेड्रप. ओके, एक स्वेड्रप म्हणजे 10⁶ घनमीटर पर सेकंद. ठीक आहे, 1 मिलियन क्युबिक मीटर पर सेकंड. ओके. सागर जलाची क्षितिज समांतर हालचाल ही उष्ण व शीत प्रवाहांच्या स्वरूपात होते. ठीक आहे. उष्ण व शीत हे 2 प्रकार आहेत. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे व ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे हे प्रवाह वाहतात. हे प्रवाह मोठ्या प्रमाणावर ग्रहीय वाऱ्यांमुळे दूर अंतरापर्यंत ढकलले जातात. पोलर विंड्स.
त्यामुळे महासागराचे पाणी विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे व तेथून पुन्हा विषुववृत्ताकडे असे प्रवाहित होते. सो फिगर 5.4. ओके, अँड देन आन्सर्स. सो क्वेश्चन. ओके, फर्स्ट वी विल सी दिस फिगर. प्रश्न काय आहे? येस, सागरी प्रवाहांचे कोणते मुख्य प्रकार दिसतात? तर आपल्याला इथे दिसतं आहे सागरी प्रवाहांचे दोन मुख्य प्रवाह. एक आहे विषुववृत्तीय प्रवाह आणि दुसरा आहे ध्रुवीय प्रवाह. ओके, विषुववृत्तीय आणि ध्रुवीय. तर विषुववृत्तीय एक आणि ध्रुवीय दोन, असे दोन प्रकार. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत? ठीक आहे, आता विषुववृत्त बघा, येस, आणि ध्रुव. तर मग ते कोणत्या प्रकारचे आहेत? तर ह्या करंट्सला आपण गायर्स असं म्हणतो, गायर्स, GYRES. ओके, सो पुढचा प्रश्न आहे, सागरी प्रवाह वर्तुळाकार फिरताना त्यांच्या दिशेत उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणता फरक दिसतो? ठीक आहे, दिशा. तर उत्तर गोलार्धात आहे घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज, दक्षिण गोलार्धात आहे अँटी क्लॉकवाईज इथे. येस, अँड देन नेक्स्ट, वेन टू डिफरंट म्हणजे काय, तर दोन वेगळ्या प्रकारचे प्रवाह एकत्र येतात अशा भागाच्या किनाऱ्यालगत असणारी मानवी वस्ती व त्यांचे व्यवसाय यांच्याशी सहसंबंध कोणता? ओके, सो दोन प्रवाह एकत्र येत आहेत. येस, सो येस, मानवी वस्ती आणि त्यांचे व्यवसायामध्ये संबंध काय असतो? सो व्हॉट दे डू, व्हेरी इझी, यू कॅन जस्ट फाइंड इट फ्रॉम internet, but by common sense we can tell that they do fishing and all activities. So all these 4 questions are homework. So yes, now next, geographical explanation. भौगोलिक स्पष्टीकरण. सागरी प्रवाह प्रामुख्याने सागर जलाचे तापमान, शारदा व घनता तसेच ग्रहीय वारे यांमुळे निर्माण होतात, हे आपण अभ्यासले आहे. मग याबरोबरच पुढील काही कारणेही सागरी प्रवाहांच्या वाहनाची दिशा व त्यांचा वेग याला कारणीभूत ठरतात. ठीक आहे, तर मग आता आपण हे बघूया फर्स्ट, रोटेशन ऑफ द अर्थ. ओके, सो फर्स्ट वी विल सी, डू यू नो हिंदी महासागरातील प्रवाह, पॅसिफिक व अटलांटिक महासागरातील प्रवाह प्रणालीत सारखेपणा आहे, तथापि हिंदी महासागरातील प्रवाह चक्र वेगळे आहे. हिंदी महासागर उत्तरेकडे भूवेष्टित आहे, म्हणजे आपल्या तिकडे भारतभूमी आहे. या महासागराचे विषुववृत्ताजवळ उत्तर व दक्षिण असे दोन भाग होतात. या महासागरावर मान्सून वाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे. हे वारे हंगामानुसार दिशा बदलतात, त्यामुळे उन्हाळ्यात उत्तर हिंदी महासागरात सागर प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, तर हिवाळ्यात तो विरुद्ध दिशेने वाहतात. सो नाव नेक्स्ट इज अवर रोटेशन ऑफ द अर्थ. पृथ्वीचे परिवलन. पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरतात, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की क्लॉकवाईज कुठे, अँटी क्लॉकवाईज कुठे आहे. नेक्स्ट इज कॉन्टिनेंटल स्ट्रक्चर. भूखंड रचना. किनारपट्टीच्या रचनेनुसार सागरी प्रवाहांच्या दिशा बदलतात, बरोबर. तर मग सागरी प्रवाहांचा साधारण वेग ताशी 2 ते 10 किलोमीटर असतो. सागरी प्रवाह उष्ण व शीत अशा दोन प्रकारात विभागता येतात. नाव नेक्स्ट, इफेक्ट्स ऑफ ओशन सरफेस करंट्स ऑन ह्युमन लाईफ. मग सागरी प्रवाहांचे मानवी जीवनावरील परिणाम. ओके, सो येस, ओशन करंट्स एस्पेशली अफेक्ट द क्लायमेट. म्हणजे काय, तर सागर सानिध्य असलेल्या प्रदेशातील हवामानावर सागरी प्रवाहांचा विशेष परिणाम होतो. मग उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्टी जवळून वाहतात तेथे हवामान उबदार बनते. काही प्रदेशात पावसाचे प्रमाण वाढते. उदाहरणार्थ पश्चिम युरोप, दक्षिण अलास्का व जपानच्या किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या उष्ण प्रवाहांमुळे तेथील थंडीची तीव्रता कमी होऊन हवामान उबदार बनले आहे. त्यामुळे तेथील बंदरे हिवाळ्यातही गोठत नाहीत. ठीक आहे, तर मग सागरी प्रवाह नसते तर मग समुद्र व महासागरातील पाणी संचित राहिले असते. अशा पाण्यात सजीवांना आवश्यक खाद्याचा पुरवठा झाला नसता. परिणामतः सागरी जीवसृष्टी व तेथील परिसंस्था मर्यादित राहिल्या असत्या.
उष्ण व शीत प्रवाह जेथे एकत्र येऊन मिळतात, बघा इथे उत्तर आहे, मिळतात त्या भागात येस वनस्पती, शेवाळ, प्लवंक इत्यादींची वाढ होते. हे माशांचे खाद्य असते, त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर मासे येतात, त्यांचे प्रजनन होते, म्हणून अशा भागात मोठी मत्स्यक्षेत्रे निर्माण झालेली आहेत. ठीक आहे. अटलांटिक महासागरातील उत्तर अमेरिका खंडाजवळील ग्रँड बँक, युरोप खंडाजवळील डॉगर बँक ही त्यांची काही उदाहरणे आहेत. ओके. सो नेक्स्ट, उष्ण आणि शीत. ठीक आहे. प्रवाह जेथे एकत्र त्या भागात दाट धुके निर्माण होते, असे धुके वाहतुकीस बाधा आणते. न्यू फाउंडलँड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह आणि लॅब्राडॉर शीत प्रवाह एकमेकांना मिळतात, त्यामुळे दाट धुके निर्माण होते. शीत सागरी प्रवाहांमुळे ध्रुवीय प्रदेशांकडून हिमनग वाहत येतात. ठीक आहे. आणि मग असे हिमनग सागरी वाहतूक मार्गांवर आले तर मग जहाजांना ते धोकादायक ठरतात. सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. सागरी प्रवाहाला अनुसरून जलवाहतूक केली असता जहाजाचा वेग वाढून वेळेची तसेच इंधनाचीही बचत होते, वाहतूक कमी खर्चिक होते. शीत सागरी प्रवाहालगतच्या किनारपट्टीवर पर्जन्याचे प्रमाण कमी असते. ठीक आहे. उदाहरणार्थ पेरू, चिली, नैऋत्य आफ्रिका येथील ओसाड वाळवंटी प्रदेश. ठीक आहे. सो हे बघा, मेक फ्रेंडशिप विथ मॅप्स. तर मग आता आपल्याला काय दिसतंय की वेगवेगळे आपल्याला प्रवाह इथे दाखवले आहेत. डीप ओशन करंट्स. सो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, कोल्ड करंट इन ब्ल्यू, वार्म करंट इन रेडिश फेंट रेड. येस. सो नाव डीप ओशन करंट म्हणजे काय, तर खोलवर वाहणारे सागरी प्रवाह. ठीक आहे. 500 मीटरपेक्षा जास्त खोलीवर जे आहेत ते त्या जलात देखील प्रवाह असतात, त्यांना खोल पाण्यातील प्रवाह म्हणतात. खोलवर वाहणारे प्रवाह सहसा महासागरातील जे वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या तापमानातील व घनतेतील फरकामुळे ते तयार होतात. याला उष्णता क्षारता अभिसरण म्हटले जाते. ठीक आहे. सो दिस इज नोन ॲज थर्मोहलाइन सर्क्युलेशन. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज व्हॉट डू यू मीन बाय थर्मोहलाइन सर्क्युलेशन. ओके. हे प्रामुख्याने महासागराच्या तळापर्यंत वाहणारे प्रवाह आहेत. हे सागर जलाच्या पृष्ठभागाखाली नद्यांप्रमाणे सतत वाहत असतात. ठीक आहे. हे बघा आकृती 5.5. सो दीज आर डीप ओशन करंट्स ऑल्सो. देन डीप ओशन करंट्स ऑल्सो हिअर. येस. सो द डिफरन्स इन टेम्परेचर. मग आता वेगवेगळ्या भागातील पाण्याचे तापमान हेही खोल सागरी प्रवाहांमागचे मोठे कारण आहे. गरम झालेल्या पाण्याची क्षारता कमी असते व पर्यायाने घनताही कमी असते. असे पाणी पृष्ठभागावर येते, तर गार पाण्याची घनता जास्त असल्याने ते खाली जाते. या हालचालींमुळे प्रवाह निर्माण होतात. साधारणतः ग्रीनलँड व युरोपीय खंड यामधील भागात पृष्ठीय जल जास्त खोलीकडे वाहत जाते. हे जल खोलीवरूनच अंटार्क्टिका खंडापर्यंत जाते. ते तेथून पुढे या जलाचे उद्धरण होत सागरी पृष्ठभागाकडे, ठीक आहे, वाहत जाते. येस. अशा तऱ्हेने संपूर्ण सागर जलाचे पुनर्वितरण घडत असते. असे पुनर्वितरण घडण्यास 500 वर्षांचा कालावधी लागतो. या तऱ्हेच्या हालचालीस वाहतूक पट्ट्यावरून होणारी हालचाल असेही संबोधले जाते. ओके. सो दिस टाइप ऑफ मुवमेंट इज नोन एज कन्व्हेयर बेल्ट. So now next question for homework is write a short note on conveyor belt. Now next, importance of deep ocean currents. Okay. So due to thermohaline म्हणजे काय, तर उष्णता व क्षारता यांनी प्रेरित झालेल्या अभिसरणामुळे सागर जलाची प्रचंड मोठ्या प्रमाणात हालचाल होत असते. मग अशा वेळेस या अभिसरणातून संपूर्ण सागरी जल पृष्ठीय भागापासून तळाकडून पृष्ठभागाकडे हलवले जाते. पृष्ठभागापासून तळाकडे आणि तळाकडून पृष्ठभागाकडे हलवले जाते. मग पृष्ठीय भागातील उष्ण जल तळाकडे तर तळाकडील पोषक द्रव्यांनी समृद्ध शीतजल पृष्ठभागाकडे नेले जाते. सो वरचे पाणी खाली, खालचे पाणी वरती, असं होत असतं कंटिन्युअसली. सो डू यू नो दी
circular pattern of the movements of ocean currents give rise to certain peculiar features in this ocean. They are called gyres. The Sargasso Sea in the Atlantic Ocean is such an example. It is marked by the circular patterns of ocean currents. It does not have land boundaries and is only surrounded by ocean currents. It gets its name from the Sargassum seaweed. The water is still here. स्टील म्हणजे अचल आहे, ते एक प्रकारे स्थिर आहे. ठीक आहे. दिस सी इज 1100 किलोमीटर वाईड अँड 3200 किलोमीटर लॉंग. ओके. 1100 किमी रुंद, 3200 किमी लांब आहे. सो व्हेरी बिग. नाव ऑलवेज रिमेंबर, सागरी प्रवाह किनाऱ्याच्या अगदी जवळून वाहत नाहीत. साधारणतः ते समुद्रबूड जमिनीच्या अध सीमेजवळून वाहतात. सागरी प्रवाहांचा वेग जरी कमी असला तरी त्याबरोबर वाहून नेले जाणारे पाणी प्रचंड प्रमाणात असते. ठीक आहे. थर्ड पॉईंट, पश्चिम वाऱ्यांच्या प्रवाहाखाली म्हणजेच मध्य अक्षवृत्ताच्या आसपास सागरी प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, मात्र विषुववृत्तीय प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. यामुळे सागरी प्रवाहांचे चक्राकार आकृतिबंध तयार होतात.